आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जम्मू काश्मीरला योग्य वेळी संपूर्ण राज्याचा दर्जा। मध्य प्रदेशचा तिढा सुटला, परंतु राजस्थानचा संभ्रम कायम। मुद्रांक शुल्क वाढवण्याचा सरकारचा निर्णय। ग्रामीण डाकसेवकांचे बेमुदत आंदोलनाला प्रारंभ। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वी संपूर्ण देश होणार राममय। डॉक्टर भारत पाटणकर यांना राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार प्रदान। न्यू वंटमुरीत महिलेची विवस्त्र धिंड। सदाशिवनगरात व्यावसायिकाचा खून। खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर 600 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप। बसवनकुर्ची KHB कॉलनीमध्ये घरफोडी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। जम्मू काश्मीरला योग्य वेळी संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सोमवारी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद मुक्त नव्या आणि उन्नत जम्मू काश्मीरच्या उभारणीची सुरुवात झाली आहे असेही शहा यांनी नमूद केले। अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचेही त्यांनी स्वागत केले आणि म्हणाले की आता फक्त एकच संविधान, एक राष्ट्रध्वज आणि एक पंतप्रधान असेल। पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अंतर्गत भाग आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असेही शहा म्हणाले। कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेला बदल ते पाहू शकत नाहीत अशी टीका करत शहा यांनी विरोधकांवर हल्ला चढवला। काश्मीर प्रश्न हाताळण्यात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चूक केली होती हे आज संपूर्ण देशाला माहीत झाले आहे असेही ते म्हणाले। मध्य प्रदेशचा तिढा सुटला, परंतु राजस्थानचा संभ्रम कायम। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावाला भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे शिवराज सरकारमध्ये मंत्री असलेले मोहन यादव आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। मोहन यादव यांचे नाव जाहीर करून भाजप हायकमांडने शिवराज सिंग चौहान यांना धक्का दिला आहे। असाच धक्का देण्याच्या तयारीत भाजप आहे का, म्हणून राजस्थानमध्येही तयारी करू नये। राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत वसुंधरा राजे, दिया कुमारी, महेंद्रसिंग शेखावत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आघाडीवर आहेत। यामध्येही प्रामुख्याने निवडणुकीपासूनच वसुंधरा राजे मुख्यमंत्री पदासाठी जबर इच्छुक असल्याचे दिसून आले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसुंधरा राजे यांनी पुढील 1 वर्षासाठी मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचेही कळते। मुद्रांक शुल्क वाढवण्याचा सरकारचा निर्णय।
कर्नाटक राज्यातील मुद्रांक शुल्क वाढवण्याचे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले। याआधी राज्य शासनाकडून रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली आहे। 1 ऑक्टोबरपासून हे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत। त्यानंतर आता मुद्रांक शुल्क वाढवण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे मिळकतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार यापुढे आणखी महागणार आहेत। नोंदणी व मुद्रांक विभागाला जे उत्पन्न मिळते त्यात मुद्रांक शुल्क केवळ 10% इतकेच असते। त्यामुळे हे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी विधानसभेत दिली। शुल्क वाढीमुळे चालू आर्थिक वर्षात 25,000 कोटी रुपये महसूल मिळेल अशी अपेक्षा महसूल खात्याला आहे। ग्रामीण डाक सेवकांचे बेमुदत आंदोलनाला प्रारंभ। कमलेश चंद्र आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला। मंगळवारी सकाळी 11 वाजता कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। या आंदोलनात बेळगाव विभागातील ग्रामीण डाक सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्व ग्रामीण डाक सेवकांनी मोठ्या घोषणा देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते। या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष रामा आनंदाचे यांनी केले। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वी संपूर्ण देश होणार राममय। पुढील वर्षी दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी संपूर्ण देश राममय होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व भाजपचे कार्यकर्ते यांच्या जोरदार तयारीला लागलेले आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत संपूर्ण भारतात देशाला देशभक्तीच्या सूत्रात बांधण्यासाठी रामचरण पादुका यात्रा निघणार आहे। याशिवाय देशाच्या प्रत्येक गावात अयोध्येतून अक्षता व रामजन्मभूमीची माती पाठवली जात आहे। देशातील नागरिकांनी पूजा संकल्पासह प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव साजरा करावा यासाठी ही तयारी आहे। यासाठी देशभरातील सुमारे 5 लाख मंदिरांची निवड करण्यात आली आहे। डॉक्टर भारत पाटणकर यांना राष्ट्रवीर शामराव देसाई पुरस्कार प्रदान। राष्ट्रवीरकार शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले। राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार समितीतर्फे राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार डॉक्टर पाटणकर यांना प्रदान करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी हा सोहळा झाला। अध्यक्षस्थानी दमशी मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, कोल्हापूर येथील इतिहास संशोधक विचारवंत साहित्यकार डॉक्टर मंजुश्री जयसिंगराव पवार, माजी प्राचार्य डॉक्टर आनंद बेनसे, माजी प्राचार्य आनंद देसाई, संस्थेचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील, सहसचिव डॉक्टर दीपक देसाई उपस्थित होते। न्यू वंटमुरीत महिलेची विवस्त्र धिंड। मध्यरात्रीच्या वेळी महिलेला विवस्त्र करून तिची 100 मीटरपर्यंत धिंड काढत खांबाला बांधून मारहाण केली। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बेळगावपासून 15 किलोमीटरवरील न्यू वंटमुरी येथे सोमवारी रात्री 12 वाजल्यानंतर घडली आहे। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध काकती पोलिसात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। प्रेम प्रकरणातून सदर महिलेचा मुलगा व शेजारची तरुणी पळून गेल्याच्या रागातून तरुणीच्या घरच्यांनी हे कृत्य केले। या घटनेची माहिती मिळताच गृहमंत्री जी परमेश्वर, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी अधिवेशन सोडून या महिलेची व तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। याबाबत माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की घडलेली घटना निंदनीय आहे, परंतु यामध्ये पोलिसांनी कसलीही कसूर ठेवलेली नसून या प्रकरणात सहभागी झालेल्या 7 जणांना अटक केली आहे। त्यांच्यावर कडक कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी दिली। सदाशिवनगरात व्यावसायिकाचा खून। कठीण वस्तूने डोक्यामध्ये घाव घालून एकाचा खून केल्याची घटना रविवारी रात्री सदाशिवनगरमध्ये घडली। हरीश दत्तोबा सातवणेकर असे मृताचे नाव आहे। डोक्यामध्ये घाव घालून पळून जाणाऱ्याला पाहिल्याचा दावा मृताची पत्नी व तिच्या 11 वर्षीय मुलाने केला आहे। त्या खुन्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत हरीश विटा विक्री तसेच रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होते। या प्रकरणी पत्नी रूपा यांच्याकडून पोलिसांनी फिर्याद लिहून घेतली आहे। त्यांनी फिर्यादीत मालमत्तेच्या वादाचा उल्लेख केला आहे, परंतु कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही। पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे। खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर 600 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप।
खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यातील त्यांच्या कंपनीच्या 600 कोटींहून अधिक रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कारखाना आणि त्यांची कंपनी चालवणारे खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या विरुद्धच्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SD वस्त्रमठ यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बसवनकुर्ची KHB कॉलनीत घरफोडी. बसवनकुर्चीतील KHB कॉलनीत घरफोडी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. घरातून 60 ग्रॅम चांदी व 8,000ची रोकड व सायकल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत माहिती अशी की KHB कॉलनीत राजू कोलकार यांचे घर आहे. मुतगेत लग्न समारंभ असल्याने शनिवारी सायंकाळी ते घराला कुलूप घालून कुटुंबासमवेत तिकडे गेले होते. यावेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 60 ग्रॅम चांदीच्या वस्तू, 8,000ची रोकड व घरासमोर लागलेली सायकल चोरून नेली आहे. जाताना चोरट्यांनी घराचे नुकसानही केले आहे. येथे सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी नीट बंदोबस्त वाढवावा अशी मागणी होत आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1,000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील संभाव्य पाणी टंचाई गावांची यादी तयार करण्यात आली आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तहानलेल्या गावांची संख्या 6,237 इतकी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी 24 तासात टँकरने पाणी पुरवठा आणि खासगी कूपनलिका ताब्यात घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बजावले आहेत. तसेच आंतरराज्य चारा वाहतुकीचे निर्बंधचे आदेश 23 नोव्हेंबरला देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खात्यामध्ये 880 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे, अशी माहिती महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. भाजपमुळे अधिवेशनाचा वेळ वाया गेल्याची मुख्यमंत्र्यांची टीका.
काँग्रेस पक्ष संविधानानुसार चालणारा पक्ष आहे. याउलट भारतीय जनता पक्ष संविधान आणि संसदीय व्यवस्थेच्या विरोधी आहे. भारतीय जनता पक्ष उत्तर कर्नाटकातील जनतेच्या विरोधात काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात वेळ वाया घालवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी चालवले आहे. हा या राज्यातील जनतेशी केलेला द्रोह आहे, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी विधानसभेत बोलताना केली. सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज चालू होताच प्रश्नोत्तराच्या काळात भाजप सदस्यांनी सरकारने मंत्री जमीर अहमद यांना निलंबित करावे अशी आग्रही मागणी करत सभापतींच्या आसनासमोर धरणे आणि घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर बोलताना भाजप संविधान आणि संसदीय व्यवस्थेच्या विरोधात आहे असा आरोपही सिद्धरामय्या यांनी यावेळी केला. पत्रकार श्रीकांत काकतीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित. शिक्षक विकास परिषदेचे 27वे राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन 9 आणि 10 डिसेंबर दरम्यान गोव्यातील शिरोडा येथे पार पडले. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत काकतीकर यांना अधिवेशनात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक विकास परिषदेच्या वतीने नॅशनल अवॉर्ड्स टीचर्स असोसिएशन गोवा ज्ञानदीप मंडळ आणि शिक्षण विकास प्रतिष्ठान गोवा, डायरेक्टरेट ऑफ आर्ट अँड कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. 9 डिसेंबर रोजी शिरोडा येथे शिवनाथ सभागृहात अधिवेशनाचे उद्घाटन पार पडले. शिक्षक विकास परिषदेचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. पांडुरंग बखले यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले. गोपाळ गुरव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंटमुरी घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी. वंटमुरी येथे महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्याचे प्रकरण निंदनीय आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करावी अशी विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी केली आहे. विजयेंद्र यांनी सांगितले की अशा घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. यासाठी राज्य सरकार, गृहमंत्री आणि पोलीस विभागाने स्पष्ट संदेश द्यावा अशी विनंती त्यांनी केली. या प्रकाराचा विचार पुन्हा कोणी करू नये यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी असे ते म्हणाले. चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा करण्याची आमदार प्रकाश हुक्केरी यांची मागणी. सीमा भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नव्या चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा करावी अशी मागणी आमदार प्रकाश हुक्केरींनी सरकारकडे केली. सोमवारी विधान परिषदेच्या सभागृहात आमदार प्रकाश हुक्केरी यांनी चिक्कोडी जिल्ह्याविषयी प्रश्न उपस्थित केला. आमदार हुक्केरी म्हणाले की चिक्कोडी जिल्हा निर्मितीची मागणी सध्याची नसून 3 दशकांपासून आंदोलन सुरू आहे. सुमारे 47 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला राज्यातील सर्वात मोठा जिल्हा बेळगाव आहे. जिल्हा केंद्र बेळगावपासून शेवटच्या टोकाच्या गावाचे अंतर 200 किलोमीटर इतके आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सरकारी योजना राबवण्यास व प्रशासकीय कारभार चालवण्यास अनेक अडचणी येत आहेत. यामुळे नव्या चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा करावी अशी मागणी आमदार प्रकाश हुक्केरींनी सरकारकडे केली. वंदे भारतसाठी बेळगावकरांना प्रतीक्षा करावी लागणार. बंगळूर बेळगाव दरम्यान वंदे भारत रेल्वेची चाचणी घेऊन 20 दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही रेल्वे सुरू करण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. चाचणीवेळी काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही रेल्वे सुरू करण्यात आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या अडचणी दूर केल्यानंतरच वंदे भारतला मुहूर्त मिळणार आहे. यासाठी बेळगावकरांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सद्यस्थितीत बंगळूर ते धारवाडपर्यंत वंदे भारत रेल्वे सुरू आहे. मात्र बेळगाव धारवाड या दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. यासाठी 21 नोव्हेंबरला चाचणी घेण्यात आली होती. चाचणी घेऊन 20 दिवसांचा कालावधी उलटल्यावर तांत्रिक अडचण समोर आली आहे. कडोलीत 68 जणांची मोफत नेत्र तपासणी. कडोली येथे हरकुणी आय केअर सेंटरतर्फे गावकऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत उपाध्यक्षा दीपा मरगाळे, सदस्य गौडाप्पा पाटील, सदस्या भारती चव्हाण, डॉक्टर विनोद पाटील, भाऊ पाटील, कल्लाप्पा बिजगत्ती, हरकुणी आय सेंटरचे डॉक्टर उमेश हरकुणी, सागर जरतारकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी मयुरी पाटील, रेणुका पाटील, आनंदी पाटील, ज्योती सोमनाथाचे, सागर जैतारकर यांच्याकडून 68 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. मंत्री हेब्बाळकरांच्या हस्ते अनाथ मुलांचे नामकरण. सरकारी दत्तक केंद्रातील 2 मुलांचे नामकरण महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आले.
रामतीर्थनगरमधील सरकारी दत्तक केंद्रात पहिल्यांदाच दाखल झालेल्या 2 मुलांचे नामकरण करण्यात आले। मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, एका मुलाचे नाव शिव तर दुसऱ्या मुलाचे नाव गुरु ठेवण्याची संधी मिळाली आहे। केंद्रामध्ये 150 मोठी मुले आहेत। पात्र दाम्पत्यांनी अर्ज केल्यास ही मुले त्यांना दत्तक देता येणार आहेत। अधिकाऱ्यांनी मुलांची काळजी घ्यावी अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली। वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर तर्फे समाजाचा मेळावा संपन्न। विवाह ठरवताना कुंडली पत्रिकेला महत्त्व देऊ नका, विचार आणि कर्तबगारी महत्त्वाची आहे असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले। वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हातर्फे समाजाचा मेळावा, समाजभूषण व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आणि वधूवर सूचक मेळावा असा संयुक्त समारंभ रविवारी पार पडला। डॉक्टर व्ही.टी. पाटील स्मृती भवन येथे झालेल्या या समाजाच्या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। या प्रसंगी वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे सदाशिव बुबणे यांना जीवनगौरव पुरस्कार तर उद्योजक युवराज माळी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ पुरस्काराचे स्वरूप आहे। बसव केंद्र कोल्हापूरचे अध्यक्ष राजशेखर तंबाखे, सर्जन डॉक्टर बी.आर. कोरे, माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील, नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे, सदाशिव माळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला। वंदे भारत रेल्वे 17 पासून कोल्हापुरातून। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन 17 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। देशभरातील इतर वंदे भारत रेल्वेसोबतच मुंबई कोल्हापूर ही रेल्वे सुरू होणार असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये उत्सुकता वाढली आहे। मुंबईला दररोज रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहता मुंबई कोल्हापूर वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांकडून होत होती। यानुसार 5000 कोटी खर्च करून पुणे सांगली लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले आहे। युवा भारतीय संघाची सलामी बांगलादेश विरुद्ध। दक्षिण आफ्रिकेत पुढल्या वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे। 5 वेळच्या विश्वविजेत्या बलाढ्य भारताचा पहिला सामना 2020च्या विजेत्या ब्लोएमफोंटेन येथे होईल। दक्षिण बांगलादेश विरुद्ध यजमान आफ्रिका सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे। 16 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील 41 सामने 5 वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत। भारतीय संघाला अ गटात बांगलादेश, आयर्लंड व अमेरिका यांचा सामना करायचा आहे। ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड यांचा समावेश असून क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे व नामिबिया हे संघ आहेत। ड गटामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड व नेपाळ यांच्यामध्ये चुरस रंगेल। प्रत्येक गटातील अव्वल 3 संघ सुपर 6 फेरीमध्ये खेळतील। त्यानंतर उपांत्य फेरी व अंतिम सामना रंगेल। 1998 व 2020 नंतर दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होत आहे। भारताचे साखळी सामने 20 जानेवारीला बांगलादेश विरुद्ध, 25 जानेवारीला आयर्लंड विरुद्ध, 28 जानेवारीला अमेरिकाच्या विरुद्ध। हिनये कबड्डी स्पर्धेत हंगरगेचा संघ अव्वल। येथील नरवीर तानाजी युवक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत 48 किलो वजनी महिला गटात व्हीके स्पोर्ट्स कारवे तर महिला खुला गट वीर फाउंडेशन किनये, 58 किलो वजनी पुरुष गटात जय हनुमान युवक संघ कौलगे, खुल्या गटात श्री स्पोर्ट्स हंगरगा या संघांनी प्रथम क्रमांक मिळवला। समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश डुकरे होते, तर नारायण पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मारुती डुकरे, अनिल पाटील, निवृत्ती डुकरे, यशवंत गुरव आदींसह मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेचा निकाल 48 किलो गटात 18 संघांनी सहभाग घेतला होता। यामध्ये प्रथम क्रमांक व्हीके स्पोर्ट्स कारवे, द्वितीय क्रमांक बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी, तृतीय क्रमांक सह्याद्री ट्रेकर्स बसवनकुर्ची तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आरती पाटील कारवे हिची निवड करण्यात आली। महिला खुला गटात 10 संघांनी सहभाग घेतला होता। त्यात प्रथम क्रमांक वीर फाउंडेशन किनये, द्वितीय क्रमांक व्हीके स्पोर्ट्स कारवे, तृतीय क्रमांक नरवीर तानाजी युवक संघ किनये तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून आरती नाईक हिची निवड करण्यात आली। 58 किलो
वजनी गटामध्ये 22 संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक जय हनुमान संघ, द्वितीय क्रमांक वीर फाउंडेशन, तृतीय क्रमांक शिवछावा संघ बैलूर, तर उत्कृष्ट खेळाडू बंडू यांची निवड करण्यात आली. खुल्या गटामध्ये 30 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक श्री स्पोर्ट्स हंगरगा, द्वितीय क्रमांक वीर फाउंडेशन किनिये, तृतीय क्रमांक एकदंत क्रीडा मंडळ देसूर यांनी हा क्रमांक पटकावला. भरतेश हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा. भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या DY चौगुले भरतेश हायस्कूल, भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल आणि भरतेश कन्नड माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे जलतरणपटू राघवेंद्र अणवेकर, आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस सुवर्णपदक विजेते संजीव हम्मन्नावर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत प्राचार्य SN अक्की यांनी केले. भरतेश इंग्रजी माध्यम स्कूलच्या मुख्याध्यापिका योगिता पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. क्रीडा अहवालाचे वाचन डॉक्टर नम्रता मोरे यांनी केले. गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष प्रकाश उपाध्ये यांनी खेळाचे महत्त्व सांगितले. RP रामागौडा, सुरेखा गौरागोंडा, मुख्याध्यापिका ज्योती मिरजकर, MR मगदूम, HV अडोनी, SV पाटील, शिवाजी काकतकर, संजय ढवळे, जैनबी तहसीलदार आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक रॉबर्ट फर्नांडिस यांनी आभार मानले. बॅडमिंटन स्पर्धेत स्तुती कित्तूरला उपविजेतेपद. हावेरी येथे पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत सिद्धरामेश्वर पदवीपूर्व महाविद्यालयाच्या स्तुती कित्तूरने उपविजेतेपद पटकावले. तिची विजयवाडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. हावेरी येथे घेण्यात आलेल्या पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत स्तुती संदीप कित्तूर हिने पहिल्या सामन्यात कोडगूच्या खेळाडूचा 15-5, 15-2 तर दुहेरीत 15-5, 15-3 अशा गुणफरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत तिने बळ्ळारीच्या खेळाडूचा 15-3, 15-2 तर दुहेरीत 15-2, 15-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उडपीच्या खेळाडूचा 15-6, 15-6 अशा गुणफरकाने तर दुहेरीत 15-8, 15-11 अशा गुणफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बंगळूरच्या अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू स्तुतीला 15-12, 12-15, 15-13 अशा गुणफरकाने पराभव पत्करावा लागला. तिला NIS प्रशिक्षक लक्ष्मीकांत नेतलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्तुती हिचे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी अभिनंदन केले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.